नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये आपल्याला ओहळाला जायचं आहे आणि त्या ओहळावर जाऊन आपल्याला एक उंबराचं झाड आहे, तिथे उंबराचे फळ किती लागलेले आहेत ते आपल्याला पाहायला जायचं आहे आणि कसे लागतात काही त्याची चव पण तुम्हाला सांगणार आहे। तर ब्लॉग्समध्ये लागून राहा आणि आता आपण लगेच जाऊया उंबरावर चढण्यासाठी। तर मित्रांनो, आता आपण ओहळावर आलो आहोत आणि तुम्हाला उंबराचं झाड जे आहे ते दिसत असेल, एकदम भयंकर मोठा आहे, तुम्हाला दिसत असेल। आता मी माझी उंची किती तुम्हाला दिसते आणि उंबराची उंची किती दिसते ते तर तुम्हाला एकदम चकाचक दिसतच असेल। तर मित्रांनो, आता आपण जाऊया आणि उंबरावर चढूया। मला चढता येतंय की नाही ते तुम्ही पहा व्हिडिओमध्ये। तसं तर लहान होतो त्यावेळेस तर मी माकडाच्या वाणी एकदम जबरदस्त ह्या फांदीवरून त्या फांदीवर उडायचो, पण आता नाही एवढं झाडावर चढत, म्हणजे खूप मोठे यावर मी चढत नाही, बारीक लिहांवर तर चढतोच। तर आता तुम्ही लगेच पहा कसा चढतो काय ते तुम्हाला दिसेल। तर मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असतील हे एवढे उंबर जे आहेत ते आपण वरून पाडलेले आहेत। तर मित्रांनो, हे जास्त करून हे निळे उंबर आहेत आणि उंबराचा जो सीझन आहे तो खतम झालेला आहे, संपलेला आहे, त्याच्यामुळं जास्त करून उंबर हे निळे आहेत आणि बऱ्याचपैकी नाहीसे झालेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने दिसत असतील आणि हे निळे आहेत, बाकीचे हे निळे आहेत आणि हे दोन जे आहेत ते आपण पिकेल आहेत ते पाडलेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण खाऊन बघणार आहोत। तर आता पाहू मध्ये कसं आहे ते। तर मित्रांनो, तुम्हाला हे दिसत असेल एकदम जबरदस्त। तर आता त्याची चव पाहू। तसं तर बारीकले होतो, जेव्हा आम्ही लहानले होतो त्यावेळेस आम्ही खूप खायचो, पण आता उंबरं जे आहे ते आम्ही जास्त प्रमाणात खात नाही। व एक चांगला प्रकारचा फळ आहे। तर मित्रांनो, उंबर जे आहेत ते जास्त प्रमाणात माणसं खात नाहीत, पण एक चांगला फळ आहे, याला खालच पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।